गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग 2021 हे भव्य दिव्य आयोजन आजचा चौथा दिवस आणि दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते आहे। शिरगाव विपक्ष शेंद्रुण यजमानांचा संघ आहे आणि अगदी आपल्या बाजूच्या शेजारी शिरगावचा संघ आपल्याला खेळताना बघायला मिळेल। मोठी लढत असेल, बलाढ्य सामना निश्चितच होईल। दोनही संघ मातब्बर आहेत। दरम्यान व्यासपीठावर आपण पाहू शकतो अल्यानी गावचं एक आदर्श व्यक्तिमत्व आमचे वडील बंधू आदरणीय पुंडलिकजी सोनावळे साहेबांचं मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या वतीनं। नाणेफेक जिंकली शिरगाव संघानं आणि फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय। गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं, क्षेत्ररक्षण सज्ज केलं गेलंय शेंद्रुण संघाच्या वतीनं। हा सामना खूप रंगतदार असेल कारण दोनही बाजूला जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतात। शेंद्रुण म्हटलं म्हणजे यजमानांचा संघ घरच्या मैदानावरती सपोर्ट सुद्धा असेल, पब्लिकचा सपोर्ट आहे आणि आत्मविश्वास सुद्धा वाढलेला आपल्याला बघायला मिळेल आणि त्यांची इच्छा होती आम्हाला क्षेत्ररक्षण करायचं होतं। दोनही संघासाठी एक चांगला टॉस बघायला मिळाला। फलंदाजी स्वीकारली शिरगावनं नाणेफेक जिंकल्यानंतर आणि क्षेत्ररक्षण मिळालं शेंद्रुण संघाला। चला मित्रांनो, क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि खेळ जसा चालू होईल 40 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल। मित्रांनो, पुनश्च एकदा वारंवार एकच सूचना द्यावी लागते कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला अंधार होत असतो आणि हिवाळ्याचे हे दिवस आहेत, लवकर सूर्य अस्ताला जात असतो आणि बॅड लाईटचा सामना आपल्या सगळ्यांना करावा लागू शकतो। सामन्याला सुरुवात होतीये। क्षेत्ररक्षण सज्ज झाले। आमच्या समवेत आमचे ऑफिशियल अपडेटर प्रथमेश सर सज्ज झाले tenniscricket.in च्या माध्यमातून। कॅमेरामन शुभम सर सज्ज, मिलन सर सज्ज आणि आमच्या समवेत ज्यांच्या सुवर्ण हस्ताक्षरानं धावफलक सजतंय आमचे आदरणीय पंढरीनाथजी पाटोळे सर सज्ज झालेत। आमच्या समवेत दोन एक्स्ट्रा प्लेयर्स बघायला मिळतील शेंद्रुण संघाचे आणि शिरगाव संघाचे सुद्धा। सामन्याला सुरुवात होतीये। पंचांचा हिरवा कंदील जसा येईल सामन्याला मात्र सुरुवात होईल। पंच मेक्या सरांना आपण पाहतोय, घड्याळात जर आपण पाहिलं तर 10:27 झालेली बघायला मिळतात आणि 40 मिनिटांच्या आत तुम्हाला तुमचा मात्र सामना संपन्न करायचा आहे। गोलंदाजी मार्क करून गोलंदाज नकुल गोडे ज्याचा मात्र कर्णधारानं उल्लेख केला होता तो गोलंदाज बघायला मिळेल। वेगवान गोलंदाजीसाठी माहीर असलेला हा खेळाडू। स्ट्राईक वरती स्वतः कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण ज्याला पाहतो शिरगाव संघाचा चेतन आणि समवेत आपल्याला नॉन स्ट्राईक वरती फलंदाज बघायला मिळेल राजेश मडके। नामवंत खेळाडूंची ही जोडी, अतिशय नामवंत खेळाडू, शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाला लाभलेले हे दोन अनमोल रत्न आपल्याला बघायला मिळतात। समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज हिरवा कंदील नकुल, राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज। पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला। ऑफसाईडला खेळून काढायचं होतं मात्र बॅटची आतली कडा घेतली आहे। चेंडूला अडवलं गेलं। एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागतं। एका धावेने धावफलक खुललं। धावफलकाची सुरुवात होतीये। श्री गणेशा झाला शिरगाव संघाच्या धावफलकाचा। चेतनच्या वतीनं आलेला हा एक रन आपल्याला बघायला मिळतो। स्वतः ऑफ द मार्क झालाय आणि स्वतःचं खातं इथून ओपन केलंय। पहिल्या चेंडूवरती पहिली धाव दोनही संघासाठी एक आश्वासक सुरुवात। नकुल गोडे पुनश्च एकदा उजव्या हातानं डाव्या बाजूने जाताना बघायला मिळेल। स्ट्राईक वरती फलंदाज नन अदर दॅन वन अँड ओनली राजेश मडके। पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय। चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर। हाय अँड हँडसम हा आलाय षटकार। राजेश मडके संघाचा तारणहार, अतिशय नामवंत खेळाडू आहे। यावेळेस चांगला चेंडू बघायला मिळाला। नकुलच्या माध्यमातून बॅटची कडा घेतल्यानंतर यष्ट्यांना मात्र स्पर्श होता होता वाचलाय। कुठल्याही प्रकारच्या धावेचा इथं संभव नाहीये।
राजेश मडके म्हटला म्हणजे शहापूर तालुक्यातील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गेल्या वर्षीच्या हंगामाचा जर आपण विचार केला SPLच्या पर्वाचा, तर त्या पर्वामध्ये तब्बल वैयक्तिक शतकी खेळी करणारा हा खेळाडू. हॅट्स ऑफ, पुनश्च एकदा सज्ज आहे, स्ट्राईक वरती आहे, आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करत असताना सुरुवात करतोय. षटकार आलाय बॅटमधनं, तदनंतर एक निर्धाव चेंडू. नकुल पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतोय. त्याच दिशेला चेंडूला भिरकावून दिलंय, इनफिल्डला भेटला आणि आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाहीये, चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंच मेक्या सरांचा इशारा, हा आलाय चौकार. थँक्यू. युवा गोलंदाज नकुल गोडे त्याच्यावरती हल्ला चढवताना बघायला मिळाला. फलंदाज राजेश मडके अतिशय ताकदवर फलंदाज आहे. त्याला माहिती आहे की पॉवर प्ले मध्ये धावा जमवाव्या लागतील. या वेळेला अतिशय चांगला चेंडू, अचूक दिशेनं, अचूक वेध घेणारा हा चेंडू होता. अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलाय. वेग या चेंडूवरती प्रचंड होता. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, राजेश मडकेच्या बॅटला चकमा देणारा हा चेंडू बघायला मिळाला. व्हेरी गुड कमबॅक नकुल. अपेक्षित होतं शेंद्रूंच्या सर्व चाहत्यांना आणि तशा पद्धतीची गोलंदाजी या वेळेला या चेंडूवरती बघायला मिळाली. पुनश्च एकदा उजव्या हातानं डाव्या बाजूनं लोअर फुलटोज ऑन साइडला खेळून काढायचं होतं. सिंगलचा प्रयत्न मात्र समोरून आपण पाहिलं तर चेतनची साथ मिळाली नाही. थोडंसं कॉलिंग चुकलं होतं. येसनो मध्ये थोडंसं डिस्टर्ब झाले होते, मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. अतिशय चांगला चेंडू या वेळेला नकुलचा बघायला मिळाला. P1चं हे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपन्न झालं आणि धावफलकावरती जर पाहिला तर 11 धावा, त्यापैकी वैयक्तिक राजेश मडकेच्या बॅटमधनं 10 धावा आणि चेतन मडकेच्या बॅटमधनं 1 धाव. व्हेरी गुड बॅटिंग, आश्वासक सुरुवात. दुसरं षटक मार्गस्थ होत आहे शेंद्रून संघाच्या वतीनं. गोलंदाज आपण पाहू शकतो, गोलंदाजी मार्क वरून सज्ज झालाय अशोक निचिते. एक अनोखी शैली आहे, फुलटो चेंडू आणि चेतनच्या बॅट मधनं आपला शिरगावचा मडके ब्रँड दाखवणारा हा एक फटका, षटकार. क्रिकेट म्हटला म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवाभावाचा विषय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, त्यानंतर मात्र हा एक चांगला चेंडू बघायला मिळाला. हलक्या हाताने खेळून काढलाय. एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. षटकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जात आहे. सिंगल वसूल केली आणि नॉन स्ट्राईकच्या एंडवरती मात्र रवाना झाला. नुकताच गाणं ऐकलं, क्रिकेटपटूंची खान, ठाणे जिल्ह्याची शान. हे दोन खेळाडू सुद्धा ठाणे जिल्ह्याची शान आहेत, आमच्या शहापूरचा अभिमान आहेत, शिरगाव गावचा प्राण आहेत. सलामीसाठी खेळताना आपल्याला बघायला मिळतात. राजेश आणि चेतनची ही जोडी अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळते. तितकीच ताकदीची गोलंदाजी सुद्धा आहे समोरून आपल्याला बघायला मिळतंय. फास्ट आक्रमण. अशोक निचिते या वेळेला लॉकटेड हिट बघायला मिळतोय. चेंडू चाललाय लॉंग बाउंड्रीच्या दिशेला. टप्पा खाल्ल्यानंतर थांबणार नाही. हा आलाय मोठा प्रहार, चौकार. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक कमी असतात. अशा वेळेला उर्पी चेंडू जर फलंदाजाच्या रडार मध्ये मिळाला तर त्याला फक्त 30 यार्डला भेदायचं असतं. भेदत असताना राजेश मडके हा चौकार आलाय.
फुलटोज थांबणार नाही. थांबेल तो राजेश कसला. हा बॅक टू बॅक मोठा प्रहार षटकार. राजेश मडकेच्या बॅट मधनं मात्र धावांचा पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. बॅक टू बॅक हा दुसरा प्रहार बघायला मिळाला. षटकार आल्यानंतर धावफलकाची गती इथून मात्र पुढे जाताना बघायला मिळतीये. व्हेरी गुड बॅटिंग. 28 धावा धावफलकावरती आहे. सीमारेषेवरती आमचे लाडके प्रेक्षक आहेत. धन्यवाद स्पर्धेच्या वतीनं आणि रामभाऊ पाटोळेंच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो सहकार्य असंच सातत्यानं राहू द्या. या वेळेला अतिशय चांगला चेंडू पॉइंटच्या बाजूला चेंडूला काढलंय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. चौकार. काही कळायच्या आता चेंडू मात्र सीमारेषेच्या पार झालाय. देखना स्ट्रोक. अतिशय चांगला फटका राजेशच्या बॅट मधून. थांबायचं नाव घेत नाहीये आणि विचारात मात्र पाडलाय गोलंदाजाला. विचारात पाडले सर्व क्षेत्ररक्षकांना. पाहिलं तर थोडीशी शांतता मैदानामध्ये. या वेळेला थोडासा दबाव निर्माण झालाय. टप्पा खाल्ल्यानंतर ऑप्स्टिकच्या जास्त बाहेर जाणारा हा चेंडू वाईट घोषित केला जातोय. सर हेमंत तावडे यांना आपण पाहतोय. वाईटचा इशारा. तेहतीस धावांची सलामी अद्यापपर्यंत नाबाद देत असताना हे दोनही खेळाडू. पुन्हा एकदा सज्ज अशोक निचिते. राईट आर्म राऊंड द विकेट. एक आगळा वेगळा रणअप बघायला मिळतोय. मात्र थोडीशी दिशा चुकीची बघायला मिळते. पुन्हा एकदा हा वाईड येतोय. धावफलकाला धावा बहाल केल्या जात आहेत. अवांतरच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा एक धाव धावफलकावरती अंकित होईल. बॅटिंग खूप सुंदर बघायला मिळते. राजेश मडके आणि चेतन मडके. शिरगाव गाव म्हटलं म्हणजे फार पूर्वीपासून यांचं क्रिकेट खूप चांगलं बघायला मिळायचं. यावेळेस पुन्हा एकदा एक क्लासिकल फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक सज्ज अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवला. एकाच धावेसाठी यावेळेस चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. एकाच धावेवरती राजेशला मात्र संतुष्ट राहावं लागलं. 2 षटकं संपन्न. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 35 धावा आपल्याला बघायला मिळतात. व्हेरी गुड बॅटिंग. मैदानामध्ये वारा सुटलाय. वादळ आले राजेश मडके नावाचं. हे वादळ थांबवावं लागेल. मैदानामध्ये वादळ बघायला मिळत आहे. 2 षटकं संपन्न आणि धावफलकावरती धावा बघायला मिळतात 35 धावा. हे वादळ कसं थांबवायचं, या वादळाला कसं शमवायचं, यासाठी मैदानामध्ये मात्र मीटिंग भरवली गेली. आणि मीटिंगच्या दरम्यान मध्ये एक नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. नवीन गोलंदाज बघायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरून मनोज. हा सुद्धा एक नामवंत खेळाडू आहे. जुना जाणता खेळाडू शेंदूर संघाचा. याच्यावरती जबाबदारी आहे. थांबवावं लागेल राजेशला, रोखावं लागेल चेतनला. एका बाजूनं आग बघायला मिळतीये, दुसऱ्या बाजूनं सुनामी बघायला मिळतीये. दोनही बाजूनं आक्रमण. राजेशच्या बॅटमधनं सुद्धा 2 षटकार आणि 3 चौकार बघायला मिळालेत. आणि चेतनच्या बॅटमधनं सुद्धा 1 षटकार आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 35 धावा. आणि धावफलकाची गती जर आपण पाहिली तर ऍव्हरेज काढायचा झाला तर बघायला मिळतीये तब्बल 17.50 ची सरासरी. मनोज गोडे एक नामवंत खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू, अनुभव पदराशी आहे. आणि समोर मात्र आव्हान आहे ते राजेशचं. स्ट्राइक वरती आपल्याला पुन्हा एकदा खेळताना बघायला मिळेल.
आपला जो गेल्या वर्षीचा फॉर्म आहे तो मात्र इथून कायम ठेवत असताना हा फलंदाज राजेश आपल्या संघासाठी एक जबरदस्त सुरुवात करून दिली आणि इथून मात्र मिडल ऑर्डर मध्ये डाव मात्र पुढे घेऊन जावा लागेल. पाया तर रचलाय, कळस सुद्धा चढवावा लागेल. राजेश आहे स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती चेतनला पण पाहतोय. बॉडी लँग्वेज जर पाहिली तर अतिशय कॉन्फिडंट बघायला मिळतीये. 2 षटकामध्ये 35 धावा आल्यात आणि तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्क वरून मनोज गोडे, राईट आर्म, लेफ्ट आर्म, राउंड द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अपील केलं होतं, मात्र पंचांनी हे अपील फेटाळून लावलं. अतिशय चांगला चेंडू, खूप गती बघायला मिळाली. अतिशय वेगानं हा चेंडू रिलीज केलाय. निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय. व्हेरी गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आलेत आणि शेंद्रूंच्या क्षेत्ररक्षकांच्या मात्र चेहऱ्यावरती थोडासा आश्वासक चेहरा बघायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट झाला या दुसऱ्या चेंडू नंतर आपल्याला बघायला मिळाला. पुनश्च एकदा मनोज लेफ्ट आर्म राउंड विकेट जाताना बघायला मिळेल. दबाव तयार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला अगदी समोर घेतलंय. रनवे मध्ये अडथळा, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरून जाताना बघायला मिळेल मनोज. चांगला चेंडू ऑनसाइडला खेळून काढलाय. सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडूला अडवलं जातंय. एकाच धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. आता मात्र थोडीशी धावगती रोखली जातीये. थोडासा ब्रेक लागलेला आपल्याला बघायला मिळतो. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मनोजला चांगली गोलंदाजी चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ त्यानं दाखवलाय. या वेळेला ऑन साइडला भिरकावून द्यायचं होता. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पाठी मात्र रेस जिंकतोय चेंडू. हा आलाय चौकार. गोलंदाजी पाहिली तर खूप जास्त धावा देणारी बघायला मिळतीये. रिवर्सचा प्रयत्न, यावेळेस गरज होती का हा प्रश्न मित्रा तुला विचारला जाईल. सरळ बॅटनं धावा येत आहेत, मात्र रिवर्सचा प्रयत्न केला आणि समोर गोलंदाज ताकदवर आहे. मनोजला आपण पाहतो डावखुरे हाताने अतिशय वेगवान गोलंदाजी करत असताना घातक असतात नेहमीच डावखुरे हाताचे गोलंदाज आपण पाहिलेत. या वेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळाला. अतिशय चांगला चेंडू हार्ड लेंथ वरती हिट करत असताना वेगानं रिलीज केलं आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाणारा हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. 3 षटकांची समाप्ती आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर बिनबाद 40 धावा आपल्याला बघायला मिळतात. अतिशय चांगली सुरुवात शिवतेज शिरगाव संघाची. बॅटिंग पॉवर प्ले इथून अवलंबला जाईल. फलंदाजांच्या माध्यमातून इथून मात्र बॅटिंग पॉवर प्ले मागवला गेला आणि पंचांचा इशारा आपल्याला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरून ज्या गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं तोच गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. नकुल गोडे 4थं षटक घेऊन आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठीचं हे 2रं षटक. सामना करण्यासाठी समोर फलंदाज सज्ज आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब. यावेळेस चांगलं कमबॅक नकुलच्या माध्यमातून आलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. व्हेरी गुड बॉलिंग. अशाच पद्धतीची बॉलिंग करावी लागेल आणि रोखावं लागेल. समोर चेतन जो फलंदाज चेतन आणि राजेश फलंदाजी करतायत त्यांना मात्र रोखावं लागेल.
अतिशय चांगला चेंडू, पहिलाच चेंडू सिंधुदुर्ग संघासाठी एक आश्वासक चेंडू बघायला मिळाला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. पहिलं षटक सुद्धा चांगलं बघायला मिळालं होतं नकुलचं. 11 धावांचं ते षटक होतं पॉवर प्लेचं. त्यानंतर पुन्हा एकदा जसा बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय, गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं नकुलला. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक हाताळतोय. या वेळेला खेळून काढलंय लॉंगॉनच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव या चेंडूवरती येताना आपल्याला बघायला मिळाली. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातं. राजेशच्या माध्यमातून 2 चेंडू डॉट आल्यानंतर त्याला माहिती आहे की समोर नकुल मात्र या वेळेला थोडासा आक्रमक झालाय. हलक्या हातानं खेळून काढत एक धाव पूर्ण केली आहे आणि स्ट्राईक चेंज करून नॉन स्ट्राईक एंडवरती आलाय. हे चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं, कारण त्याला माहिती आहे की आपल्या बॅटनं जर धावा येत नाही तर मात्र सिंगल डबल चालू ठेवणं गरजेचं असेल. एक धाव आली आहे. शॉर्ट पिच पुल केलंय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज चेतनचा खेळ. चेंडू निर्धाव आले. तदनंतरच्या चेंडूवरती गडी बाद केला आणि शेंदूरच्या गोटामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. अतिशय चांगला चेंडू, शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू टाकला, पूल करण्यास बाध्य केलं आणि सीमारेषेवरती आपण जर पाहिलं तर मिड विकेटवरती क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला होता. जाळ्यामध्ये अडकवलं आणि फलंदाज जो चेतन अतिशय हार्ड हिटर फलंदाज आहे त्याला मात्र माघारी पाठवलं. नवीन फलंदाज मैदानात आपल्याला बघायला मिळतोय. इनॅट नंबर 3 वरती अत्यंत नामवंत फलंदाज अमोल मडके. खोलवर टप्प्याचा चेंडू, सन्मान दिलाय. राजेशला माहिती होतं की या चेंडूवरती मोठा फटका येणं शक्य नाही. अनुभवाचा वापर करत असताना हलक्या हाताने खेळून काढत एक धाव पूर्ण केली आहे. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातंय. राजेशला माहिती आहे की अजून भरपूर खेळ बाकी आहे. 4थं षटक प्रगती पथावरती. नकुल मात्र समोरून आक्रमक गोलंदाजी करतोय आणि अशा वेळेला मात्र आपल्याला शांत राहायचंय. अनुभवी खेळाडूंना हे माहीत असतं. माणसाचं आयुष्य असो किंवा खेळ असो, वादळ ही येत असतात, पण ही वादळ मित्रांनो जेवढ्या वेगानं येत असतात तेवढ्याच वेगानं ते निघून सुद्धा जात असतात. ही वादळ जेव्हा येत असतात तेव्हा आपण कुठेतरी आश्रय घेऊन राहायचं असतं आणि ही वादळ एकदा का निघून गेली तर मात्र पुनश्च एकदा आपल्या आयुष्याला सुरुवात करायची असते. पुन्हा सुरुवात करताना आपल्याला बघायला मिळेल राजेश अतिशय जुना जाणता खेळाडू आहे आणि आपल्या अनुभवाचा वापर करताना खेळतोय. सिंगल घेत असताना नॉन स्ट्राईक वरती डावखुऱ्यात अमोल पहिला चेंडू फेस करत असताना हा चेंडू बॅटची कडा घेतल्यानंतर चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा नो +4 अशा 5 धावांचा फटका. चार धाबा अशा 5 धाबा आल्या. फ्रीडचा हा चेंडू, या चेंडूवरती स्वच्छंदी फटका खेळण्याची संधी. अमोलसाठी बॅटची कडा. यष्टीरक्षकाने चेंडू कलेक्ट सुद्धा केलाय. अतिशय चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळालं. फलंदाज अमोल आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्या आणि हे षटक संपन्न झालं. 4 षटकांची समाप्ती झाली. मैदानावरती आपण पाहतोय आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात 47 धावा. 1 बाद 47. या षटकामध्ये थोडंसं कमबॅक बघायला मिळालं शेंदूर संघाचं. स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जातोय. ड्रिंक्स ब्रेकचा हा समय असेल. या समयामध्ये मित्रांनो तुम्ही तुमचा वेळ घेऊ शकता, चर्चा करू शकता. समोरच्या फलंदाजांची काय स्ट्रॅटेजी आहे ती मात्र तुम्ही अभ्यासून त्याच्यावरती निष्कर्ष काढू शकता की काय करावं लागेल, कशा प्रकारचा खेळ मात्र आपल्याला साधावा लागेल. फलंदाजांसाठी सुद्धा हा वेळ असतो. समोरून आक्रमण झालंय, आपल्या धावफलकावरती धावा किती आहेत या पाहायच्या आणि पुढच्या 4 षटकांचा खेळ कसा असेल याच्यासाठी मात्र चर्चा करू शकता. ड्रिंक्स ब्रेकचा हा समय अतिशय महत्वाची ही वेळ असते.
4 षटकांची समाप्ती धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 47 धावा. 5वं षटक मार्गस्थ होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अतिशय नामवंत गोलंदाज डावखुरे हाताचा हा वेगवान गोलंदाज मनोज आलाय. समोर राजेश स्ट्राइक वरती. शॉर्ट पिच पुल सक्सेसफुल. चेंडू सीमा पार. 6 पेक्षा जास्त धावा जर देता येत असत्या तर निश्चितच 8 धावा आल्या असत्या. हा षटकार मैदानात जुना चेंडू. हा चेंडू मात्र जंगलामध्ये गडप झालाय. षटकार आला आणि धावफलकाची गती वाढून गेली. मगाशीच मी म्हटलं होतं अतिशय अनुभवी खेळाडू आहे. समोरून वादळ येताना पाहिलं. नकुल नावाचा गोलंदाज आक्रमक होता तेव्हा मात्र थांबून राहिला. आपली विकेट शाबूत ठेवली. त्याला माहिती होतं सर सलामत तो पगडी 50. राजेशनं थोडा वेळ वाट पाहिली. तदनंतर मात्र यावेळेला पुन्हा एकदा आक्रमक झालाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण मनोजच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवत असताना हा षटकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज डावखुरे हातानं आणि उजव्या बाजूनं. पुन्हा एकदा स्वीट साऊंड निघालाय. चेंडू सीमारेषेच्या संघाच्या पाठीचा कणा अर्थातच राजेश मडकेला आपण पाहतो. शिवतेज शिरगाव संघ आम्ही का फलंदाजी घेतली नाणेफेक जिंकल्यानंतर हे मात्र मैदानात दाखवून देणारी फलंदाजी. हा षटकार आलाय बॅक टू बॅक दुसरा. राजेश यावेळेस पाहावी लागेल दिशा. अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. बीट करणारा हा चेंडू फलंदाजाला ऑन साइडला खेळायचं होतं मात्र कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. गुड कमबॅक. मनोज हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे की कमबॅक कसं करायचं आणि यावेळेस दाखवून देत असताना यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. फटका फसलेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला गेलाय झेल आणि समाप्त झालाय राजेशचा खेळ. बॅक टू द पॅव्हेलियन. कमबॅक. चला मित्रांनो टीम मीटिंग करू नका. अतिशय चांगलं कमबॅक करत असताना राजेश मडके सारखा मोहरा टिपलाय. गोलंदाज मनोजला आपण पाहतो. 2 षटकार आल्यानंतर मात्र सांगत असताना 20 चेंडू आणि 43 धावांची एक स्फोटक खेळी खेळून राजेश मडके तंबूच्या आश्रयाला. व्हेरी गुड कमबॅक. समोर आक्रमण होतं मात्र अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाता हादरून न जाता मात्र गोलंदाजी करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी डावखुरे हाताना मनोज घोडेला आपण पाहतोय. 2 षटकार बॅक टू बॅक आल्यानंतर एक निर्धाव चेंडू आणि तदनंतर फलंदाजाला बाद केलं. डावखुरे हाताचा फलंदाज स्ट्राइक वरती अमोल. या वेळेला अतिशय चांगला फटका. व्यासपीठाला मानवंदना. हा षटकार मेरी शिवतेज शिरगाव संघ सांगत असताना पुन्हा एकदा उर्पिक चेंडू आहे. अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमाग. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. चेंडूला अडवलंय. दोन धावा या चेंडूवरती. किती धावा आहेत सर? 2 धावा.
व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धावा या चेंडूवरती. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा बघायला मिळाली. क्षेत्ररक्षण सीमारेषवरती अगदी चांगलं बघायला मिळालं. नकुल घोडेच्या माध्यमातून व्हेरी गुड फिल्डिंग. 5वं षटक समाप्त. धावफलकावरती 67 धावा. अतिशय चांगली फलंदाजी. सलामीसाठी आलेला आपण पाहिला राजेश. 43 धावांची स्फोटक खेळी. त्यानं मात्र केवळ 20 चेंडू मध्ये खेळली. तदनंतर चेतन आला. चेतन सलामीसाठी आला होता. त्यानं सुद्धा एक चांगली खेळी केली. त्याच्या बॅटमधनं सुद्धा आपल्याला 12 धावा बघायला मिळाल्या. अमोल मडके अद्यापर्यंत अबाधित फलंदाजी करतोय आणि त्याच्या समवेत नवीन फलंदाज जो मैदानात आलाय यशवंत आपल्याला बघायला मिळतो. 5 षटकांची समाप्ती. 6व्या षटकाला सुरुवात. गोलंदाज आलाय अभिषेक. गोलंदाजी मार्कवरून आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू आपल्या या सामन्यातला फेस करेल यशवंत आणि समोरून गोलंदाज अभिषेकच्या खांद्यावरती जबाबदारी. चांगला फटका आहे. ओरपीच चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सीमारेषेवरती झेल लाईट झेल. फलंदाज बाद. सीमारेषेला खेटून उभा होता क्षेत्ररक्षक. टायमिंग झालं नव्हतं आणि हा फलंदाज बाद झाला. यशवंत गोल्डन डकचा शिकार. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात. अमोल खेळतोय आणि नवीन फलंदाज एंटर होतोय. नितीन फलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला अभिषेकनं. इथून मात्र चांगली सुरुवात करत असताना आपल्या सिंधुदुर्ग संघाला एक गडी बाद करून दिलाय. महत्वाचा फलंदाज बाद झाला. हार्ड हिटर फलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहतोय. डावखुऱ्या हाताचा अमोल मडके ज्याच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार. एक चौकार सुद्धा आलाय. वैयक्तिक 12 धावांवरती खेळी करत असताना स्ट्राईक वरती सज्ज अभिषेक. उजव्या हाताचा गोलंदाज. शॉर्टपिच आहे. चेंडू हवेमध्ये बघायला मिळतोय. जेवढी जास्त उंची आहे तेवढीच जास्त लांबी. पंचांचे हात आकाशाला. भरभरून दान फलंदाजाच्या पदरात. षटकार. चला क्षेत्ररक्षक आतमध्ये या. अमोलच्या बॅटमधनं हा प्रहार बघायला मिळाला. षटकार. आक्रमण चढवलं जात आहे. गोलंदाज अभिषेक वरती. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात त्याला यश मिळालं होतं. मात्र या दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार येतोय आणि अभिषेकला मात्र थोडासा विचारात टाकलं जात आहे. पुरुष एकदा सज्ज अभिषेक. राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला बॅटच्या अगदी समोर चेंडू बघायला मिळाला. थोडासा स्विंग आउट स्विंग होत असताना चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅटला हुलकावणी देऊन निघून गेलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. गुड कमबॅक अभिषेकच्या माध्यमातून. गोलंदाज अभिषेकला आपण पाहतो चांगलं कमबॅक करत असताना षटकार आल्यानंतर चांगलं प्रत्युत्तर देतोय. या वेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑप्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक. व्हेरी गुड कमबॅक. अभिषेक युवा गोलंदाज आहे. कर्णधारानं सांगितलं होतं की हा सुद्धा आमचा एक अतिशय हरहुन्नरी गोलंदाज आहे. अभिषेकच्या रूपानं आपण त्याला पाहतो. उंचपुरा गोलंदाज. या वेळेला शॉर्ट पिच चेंडू. अतिशय चांगला फटका बघायला मिळाला. स्क्वेअर कट. चेंडू सीमा पार. 1 बाउंस चौकार.
चौकार आलाय अभिषेकच्या गोलंदाजीवरती अमोलच्या बॅट मधून या वेळेला लोअर फुलटोज आहे संधी निर्माण झाली आहे मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलंय चौकार जाण्यापासून वाचवलंय 2च धावांवरती संतुष्ट राहावं लागेल षटक क्रमांक आपण पाहतोय 6व्या प्रगतीपथावरती गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय 6 षटकांची समाप्ती आणि धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात तब्बल 79 धावा 3 बाद 79 धावा अतिशय चांगली फलंदाजी राजेश मडकेच्या बॅट मधनं आपल्याला धावांचा पाऊस बघायला मिळाला तदनंतर चेतनच्या बॅट मधनं सुद्धा चांगली धावसंख्या आपल्याला बघायला मिळाली त्याच्याबरोबरच अमोलनं मात्र इथून किल्ला लढवलाय चला मित्रांनो टीम मीटिंग जास्त करू नका कारण आपल्याला 40 मिनिटांचा अवधी पंचांनी दिलेला असतो आणि तदनंतर जास्त वेळ झाला तर मात्र नाईलाजास्तवर आपल्याला त्रास होईल पेनल्टीला सामोरं जावं लागेल अतिशय मानाची अभिमानाची ही स्पर्धा आणि यजमानांचा संघ आपण खेळताना पाहतोय शेंद्रूंचा हा संघ गोलंदाजी आपण पाहिली 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 79 धावा समोर बॅटिंग ऑर्डर जबरदस्त ताकदीची आहे आणि तीच ताकद इथं दाखवून देत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आणि एक जबरदस्त धावसंख्येकडे मात्र वाटचाल करत असताना हा संघ गोलंदाजी मार्गवरती नवीन गोलंदाज आलाय अशोक निचिते पहिलं षटक त्यानं त्याच्या वैयक्तिक खात्यात हाताळलं होतं त्या षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च केल्या होत्या इथं मात्र भर काढून द्यावी लागेल कारण त्या 24 धावा संघासाठी खूप त्रासदायक ठरतील सज्ज अतिशय चांगला चेंडू बॅटची कडा आणि फर्निचर डिस्ट्रॉयड क्लीन बोल्ड प्रशांत पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने अगदी जमिनीला गुदगुल्या करत 3 धावा अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं मात्र कलेक्शन करून फेकी करण्यामध्ये वेळ घेतला आणि 3 धावा या चेंडूवरती अर्थातच धावफलकावरती अंकित होतील ऑफ द मार्क झालाय फलंदाज आपण पाहतो प्रशांत पहिल्या चेंडूवरती 3 धावा घेत असताना या वेळेला स्ट्राइक वरती आपल्याला बघायला मिळेल हार्ड हिटर फलंदाज अमोल मडके आणि समोर तितक्याच ताकदीचा अशोक निचिते एक चांगलं बॅटल आपल्याला बघायला मिळेल शॉर्ट पिच लेग स्टिकच्या बाहेर पर्वणी होतीये आणि या चेंडूवरती चेंडू फुटबॉल सारखा दिसला आणि पाठवून दिलाय सीमारेषेच्या पार षटकार तर मित्रांनो तुम्ही द्याल तर मात्र षटकार वसूल केल्याशिवाय राहणार नाहीये षटकार येतोय धावफलकाला पुढे घेऊन जातोय व्हेरी गुड बॅटिंग धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर 88 धावा षटक क्रमांक 7 अशोक निचितेला आपण पाहतो वैयक्तिक 27 धावांवरती खेळत असताना डावखुऱ्या हाताचा फलंदाज अमोलला आपण पाहतो अतिशय चांगली फलंदाजी अमोलच्या बॅट मधनं आपल्याला बघायला मिळते चौकार षटकारांचा अक्षरशः पाऊस तिसरा षटकार आलाय या वेळेला चांगला चेंडू बघायला मिळाला यॉर्कर होता संयम दाखवत असताना खेळून काढलाय एकच धाव्या चेंडूवरती
थांबून ठेवलंय या चेंडूवरती. मात्र जर विचार केला तर अशोकनं एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती आपण पाहतो 89 धाबा. षटक क्रमांक 7 अशोक निश्चितेला आपण पाहतो. षटकातील पुढचा चेंडू प्रशांतसाठी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही. चौकार गेलाय. हा चेंडू सीमा प्रशांतच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. धावफलकाची गती वाढवली जाते. धावफलकावरती शॉर्ट पिच फुल सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल षटकार. नाणेफेक जिंकल्यानंतर शतक्षण घेऊ आणि एक चांगली धावसंख्या उभारू. बॅटिंग ऑर्डर चांगली आहे आणि चांगली फलंदाजी सुद्धा करून दाखवली आहे. अद्यापर्यंत जर आपण पाहिलं तर 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावांचा डोंगर 99 धावा 99. गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहू शकतो. बॉलिंग मार्क वरती विलास मोरे अतिशय नामवंत खेळाडू युवा गोलंदाज आहे आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी त्यांचे वडील आदरणीय दत्तात्रयजी मोरे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. मुलाचा खेळ पाहण्यासाठी या वेळेला आपण पाहतोय. व्यासपीठावर उपस्थित आहे त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. विलास मोरे राईट आर्म राऊंड द विकेट. अमोल सटी खोलवा टप्प्याचा चेंडू व्हेरी गुड बॉलिंग. एकच धाव या चेंडूवरती येते. अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला आणि शतक साजरं झालं. धावफलकावरती आपण पाहतोय शिवतेज शिरगाव संघाचा आणि डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट. पहिला चेंडू विलासचा आपण पाहतो. अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं अमोल सारख्या फलंदाजाला. चला मित्रांनो स्पीडअप करा. थोडासा आपण जास्त अवधी खर्च करतोय. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती एकच धाव. अमोल सारख्या फलंदाजाला मात्र थोपवून ठेवलंय. पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज असेल. स्ट्राईक वरती प्रशांत ज्याच्या बॅट मध्ये एक चौकार आलाय आणि या वेळेला स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळेल. उजव्या यष्टी वरती स्टान्स आहे आणि या वेळेला अतिशय चांगला चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गती बघायला मिळाली. चांगली दिशा बघायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला ठेवलं आणि फलंदाजाला मात्र बीट करून जाणारा हा चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. स्लॉगचं षटक डेथ ओव्हर. या वेळेला मात्र दिशाहीन चेंडू बघायला मिळाला. जास्त बाहेर जातोय. पंच हेमंत सर वाईट घोषित करत असताना अवंतरच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती. विलास थोडासा कन्फ्यूज झालेला बघायला मिळाला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. युवा खेळाडू आहे आणि त्याच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. ऑप्टिकच्या बाहेर येऊन ऑन साइडला उडवायचं होतं मात्र समोर हुशार गोलंदाज हुशारीनं शिताफीनं गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी एक चांगलं षटक हाताळतोय. शेवटचं षटक टाकत असताना अतिशय चांगला चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय. व्हेरी गुड बॉलिंग. विलास मोरे पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला मात्र ऑप्टिकच्या पुन्हा एकदा जास्त बाहेर
पंचांचे हात धरणीला समांतर. वाईट. एकशे 2 धावा धावफलकावरती. या वेळेला बॅटच्या बरोबर मधोमध आलाय का बघावं लागेल. फटका फसलेला आणि सीमारेषेवरती झेल टिपला जातोय. विलासला यश. फलंदाज बाद. मध्ये बऱ्यापैकी चांगलं रोखून ठेवलंय डेजचं हे षटक आणि या षटकामध्ये रोखणं खूप गरजेचं होतं. धावफलक वाऱ्याच्या वेगानं पुढे जात होता मात्र त्याच्यावरती इथून अंकुश लावलाय. अमोल साठी पूल करायचं होतं मात्र या चेंडूची उंची थोडीशी कमी ठेवली. गती प्रचंड या चेंडूवरती बघायला मिळाली आणि हा निर्धाव चेंडू. टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय. व्यासपीठावरती उपस्थित त्यांचे वडील आणि त्यांचे सर्व समर्थक आपण पाहू शकतो. स्वतः नरेश पाटोळे यांना सुद्धा अतिशय आनंदित करणारं हे षटक. या वेळेला मात्र आक्रमण चढवलं जात आहे. ऑफस्टिकच्या बाहेर आलाय आणि ऑन साइडला उडवून दिलाय. चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा चौकार. विजयाच्या समीप पोहोचू शकतोय. त्यासाठी त्यांचं प्लॅनिंग एक्झिक्यूट होणं गरजेचं असतं. कारण ऑन पेपरवर जरी टीम स्ट्रॉंग असेल परंतु त्या टीमनं मैदानावर त्यांचा उच्च दर्जाचा खेळ दाखवणं गरजेचं. वळ्या मॅच कडे. जय हनुमान शिरगाव वर्सेस मोर्या बॉईज शेंद्रून अशी मॅच रंगते. फर्स्ट इनिंगचा हाफ आपण पूर्वार्ध अनुभवला. पहिल्या हाफ मध्ये तब्बल 106 धावांची मोठी खेळी शिरगाव संघानं केली आणि 107 धावांचं टार्गेट चेस करायचंय ते मोर्या बॉईज शेंद्रून संघाला. सलामीची जोडी मैदानात उतरते. अभिषेक आणि मनोज. मनोज आणि सचिन. सचिन आणि मनोजची सलामीची जोडी मैदानात येते. नक्कीच मनोजला आम्ही मागच्या 2 पर्वांमध्ये बघितलं बॅटिंग करताना. अतिशय जबरदस्त असा ऑलराऊंडर आहे. लेफ्ट हँड बॅट्समन. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्याची ख्याती.
सर्कलमध्ये चांगलं फटकेबाजीचं प्रदर्शन तो करत असतो. या मॅच मध्ये खूप आशा अपेक्षा आहे त्यांच्या संघाला, कारण गावाची आणबान शान प्रतिष्ठेसाठी आपण खेळतोय. अनेक प्रेक्षक आपला खेळ बघण्यासाठी येत असतात. त्या प्रेक्षकांसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी आपण या मैदानात उतरत असतो. एक प्रतिष्ठेची स्पर्धा शेंद्रुण प्रीमियर लीग या तालुक्याला खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेनं खूप क्रिकेटिंग टॅलेंट दिलं, अशी स्पर्धा या ठिकाणी पार पडते. आजचा दिवस चौथा, पर्व चौथं, दिवस चौथा. पहिला गोलंदाज येतोय प्रशांत, द मॅन फ्रॉम शिरगाव. एक अनुभवी गोलंदाज आहे, लेजेंडरी क्रिकेटर आहे. राजेश मडके सर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांनी पहिल्या इनिंग मध्ये आपली दहशत, आपला दरारा आपल्या बॅटिंग मध्ये दाखवला. आता गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल प्रशांत या गोलंदाजाचं. सलामीचा भार सांभाळतोय, स्ट्राईकचा भार सांभाळतोय फलंदाज मनोज, आणि त्याला साथ देतोय फलंदाज सचिन पाटोळे. मनोज गोडे आणि सचिन पाटोळे हिची सलामीची जोडी. आणि या सामन्यासाठी पंचगिरी पाहतायत ऑफिशियल पंच, ऑफिशियल अंपायर्स हेमंत आवडे सर आणि निरंजन सावंत सर. ऑफिशियल स्कोरर लाभले पंढरीनाथ पाटोळे. 12वे प्लेयर्स त्यांचं सुद्धा स्वागत असतील. धन्यवाद. व या मॅच कडे 107 धावांचं खूप मोठं टार्गेट चेस करताना स्ट्राईकचा भार सांभाळते फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन मनोज. राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज प्रशांत. पहिला चेंडू. ओ यावेळेस स्विंग अँड मिस, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर वनचा मारा. यष्टीरक्षण सुरेख, चांगलं बॅकअप बघायला मिळतं यष्टीरक्षकाकडनं. आणि जबरदस्त स्टार्ट आपल्या संघासाठी करून देतोय गोलंदाज प्रशांत. 107 धावांचं टार्गेट आहे. हाऊ इट विल बी चेस. पहिलाच आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय चेंडू. एक गगन भरारी करणारा चौकार बघायला मिळतोस मनोजच्या बॅट. दुसरा चेंडू हवेत उडवला. नक्कीच चांगल्या प्रकारे पुल शॉट बघायला मिळाला मनोजच्या बॅट मधनं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मनोज, पुन्हा एकदा. यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर साधलं नाहीये, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि कॉलिंग चुकलं. यावेळेस मात्र दोन फलंदाजाच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा चेंडू न खेळता सचिन बॅक टू द पेव्हलियन. नक्कीच ही एक परीक्षा आहे शेंद्रुण संघाची. या परीक्षेत पास होण्यासाठी अभिषेक मैदानात दाखल झालाय. मनोज प्रयत्न करतोय, वेगळ्या स्टान्स न खेळतोय. फुल टॉस. यावेळेस मात्र पंच निर्देशित करतात यास बीमर. नोचा इशारा पंच सावंत सर यांचा येतोय. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 5 धावा. मनोज हा एक तारणहार खेळाडू आहे. जबाबदारीपूर्ण खेळ करावा लागेल, कारण शेंद्रुण संघ सुद्धा चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. समीर, मनोज, अभिषेक एक चांगले खेळाडू आहेत त्यांच्याकडे सुद्धा. टॉस. यावेळेस इनसाइड एज लागते. शॉर्ट लेग मध्ये चेंडू जातोय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अतिशय जबरदस्त प्लॅनिंग न उतरलेला या मैदानावर शिरगाव संघ. एक पर्व आम्हाला आठवते, राजेश मडके सरांच्या बॅट मधनं एक झुंजार शतकी खेळी याच SPL मध्ये साकारली गेली होती आणि त्याचा प्रत्यय पहिल्या इनिंग मध्ये दाखवला. खूप अनुभवी संघ आहे. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर उसळी घेत नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी, स्लोवर वन चा मारा करतात, व्हेरिएशन दाखवतात गोलंदाजी मध्ये. चांगलं यष्टीरक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा सजलेलं आहे. आपण बघतोय लॉंग लेग झोन मध्ये खेळाडू आणि वायडिश मिडॉन मध्ये खेळाडू दिसतोय, कारण या लेफ्ट हँड बॅट्समन साठी फील्ड सजलेली आहे. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर चेंडू. क्या बात आहे. फॉलो केलं फलंदाजाला. अचूक गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं थोडंच. पहिलं षटक संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. शेंद्रुण संघाची धावसंख्या 5.
षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5, 107 धावांचा बहुमोठं टार्गेट, डोंगरासारखं टार्गेट आहे, पहाड आहे समोर आणि रिक्वायर्ड रन रेट प्रमाणे बॅटिंग होणं गरजेचं. अमोल नवीन गोलंदाज येतोय ज्यांना बॅटिंग मध्ये करामत दाखवली. एक अष्टपैलू खेळाडू शिरगाव संघासाठी. अतिशय जबरदस्त अशी बॉलिंग लाईन सुद्धा त्यांच्याकडे आहे. पॉवर प्लेचंही षटक असेल. मिडऑन मध्ये खेळाडू आहे आणि मिड विकेट मध्ये खेळाडू आहे. बाकीचे सर्व खेळाडू सर्कल मध्ये तैनात. यावेळेस दुसरं षटक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी येतोय अमोल. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केला ऑफ साईडच्या दिशेनं, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. जखडून ठेवलंय फलंदाजांना. 38च्या बाहेर चेंडू काढण्यापासून मज्जाव केला जातोय गोलंदाजांच्या मार्फत. चांगली गोलंदाजी. अभिषेक शपल येऊन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच लेग बिफोर विकेटसाठी अपील केली गेली, परंतु अपील पंचांनी फेटाळली. चेंडू पायावर आदळल्यानंतर शॉर्ट लेग मध्ये जातोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 107 धावांचं टार्गेट चेस करायचंय. पार्टनरशिपच्या अपेक्षा असेल. चौकार षटकारांवर भर द्यावा लागेल. रिक्वायर्ड रन रेट खूप हाय आहे, कारण करंट रन रेटचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि बॅक टू बॅक 2 चेंडू. आता मात्र निर्धाव. चेंडू पडल्यानंतर स्विंग अँड मिस. सुरेख गोलंदाजी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आहे. लाईन आणि लेन सांभाळली जाते अमोलच्या माध्यमातून. हा अनुभव आहे अमोलच्या गोलंदाजीचा. अभिषेकला नक्कीच स्किल मध्ये बदल करावा लागेल. बॅट आणि बॉलचा संपर्क होणं गरजेचं. आता मात्र बॅकफुट जाऊन पंच केलाय. उडवलाय ऑफ साईडच्या दिशेने. कव्हर स्वीपर रिजनच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. एक संजीवनी प्रदान करणारा चौकार वसूल केला अभिषेकनं. धावसंख्या 9 झालेली आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल अभिषेक. आत्मविश्वास दुणावलाय या फलंदाजाचा. आता मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग बघायला मिळतंय अमोलकडनं. कमबॅक. ठोसास ठोसा. एक चेंडू हसवतोय, एक चेंडू रडवतोय. 107 धावांचं टार्गेट करताना खऱ्या अर्थानं ऍक्सलरेटरवर पाय ठेवणं गरजेचं. रिक्वायर्ड रन रेट खूप हाय आहे, त्या दिशेनं फलंदाजी होणं गरजेचं आहे. अमोलचं दुसरं षटक मार्गस्थ आहे शिरगाव संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. नक्कीच चांगली गोलंदाजी फॉलो करताना फलंदाजाला. आणि 2 षटकांच्या या ठिकाणी समाप्ती होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोरिया बॉयज शेंद्रून संघाची धावसंख्या होतीये 1 गडी बाद 9 धावा. कुठेतरी हाय स्कोरिंग जर आपण गेम बघितल्या तर त्या गेम मध्ये या मॅच मध्ये शिरगाव संघ थोडा वर्चस्व दाखवतोय. 2 षटकांचा खेळ आपण बघितला. अवघ्या 9 धावा. येणारे जे 36 चेंडू आहेत त्या 36 चेंडूंमध्ये खूप मोठं सह्याद्रीचा डोंगर पार करायचा आहे. कारण उडत्या पाखराला परतीची तमान असावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय ते केव्हाही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी. आपल्यामध्ये जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, मेहनत पाहिजे. स्वतःच्या कामगिरीवर विश्वास मनोजला ठेवावा लागेल. वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक पुन्हा एकदा घेऊन येतोय प्रशांत. पहिलं अतिशय नपितुली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली प्रशांतनं. चांगला इकॉनॉमिकल गोलंदाज ठरला. फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. प्रशांत मडके वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. आता मात्र आपली तलवार म्यानातून काढावी लागेल मनोजला, कारण संघ अडचणीत आहे.
नक्कीच सोपे सोपे झेल या ठिकाणी सोडले जातात. अभिषेकला जीवदान मिळतं. धावसंख्या होतीये 15. खूप मोठं टार्गेट आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल शेंद्रून संघाला. चांगली गोलंदाजी होते पण क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. सोपे सोपे झेल, कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. झेल टिपणं गरजेचं आहे शिरगाव संघासाठी. थोडं फिल्डिंग मध्ये बदल आता बघायला मिळतो कॅप्टन कडनं. कारण बाउंड्री लाईनवर जे खेळाडू असतात ते चांगले झेल टिपणारे हवेत, तर तुम्हाला विकेट्स मिळत असतात. मनोज आणि अभिषेक किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी. तिसरं षटक मार्गाचे धावसंख्येमध्ये 15. पुन्हा एकदा प्रशांत टू मनोज. पुन्हा फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र चेंडू उडालाय. आता मात्र चूक होत नाहीये. आपला हुकमाचा एक क्षेत्ररक्षक राजेश मडके चेंडू खाली. मनोजची इनिंग संपुष्टात. बॅक टू द डगा. कर्णधार विष्णू पाटोळे मैदानात आहेत. खूप मोठं टार्गेट चेस करायचं आहे. कारण गरज आहे एका मोठ्या खेळीची, गरज आहे एका चांगल्या पार्टनरशिपची. असं म्हणतात तारे सदैव चमकत असतात, परंतु त्यांचं अस्तित्व खऱ्या अर्थानं अंधारातच सापडतं. एक जर्जर असा अंधार आहे समोर. मोठा संघ समोर खेळतोय. आव्हान मोठं आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. अंधारात हिऱ्याला चमकावं लागेल. विष्णूला जबाबदारीपूर्ण खेळ करावा लागेल. गोलंदाज राजेश मडके चांगली गोलंदाजी करतात. अतिशय सुरेख सुरुवात केली आपल्या स्पेलची. पहिला चेंडू निर्धाव. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. गेले कित्येक वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव. पेशा जरी शिक्षकी असला तरी नसानसात क्रिकेट आहे याचं प्रात्यक्षिक मैदानात दाखवतायत. स्टेप आउट करून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. वाईडिश मिड ऑफ मध्ये चांगलं फिल्डिंग केलं जात आहे. एकच धाव या चेंडूवर अर्जित केली गेली. धावसंख्या 1 न पुढे गेली. पोहोचली 16 धावांवर. चांगली गोलंदाजी. अभिषेक अजूनही मैदानात चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत चंद्रू संघासाठी. यॉर्कर यू मिस आय हिट. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र त्रिफळा उद्ध्वस्त. कारण लिमिटेड ओव्हर्स मध्ये बेसिक व काम करणं गरजेचं असतं. आपण इंटरनॅशनल क्रिकेट बघतोय. जसप्रीत बुमराह यॉर्कर स्पेशलिस्ट, लसित मलिंगा आपल्या यॉर्करने ओळखले जातात. आणि यॉर्कर चेंडूवर उत्तर शोधणं खूप कठीण असतं. आणि याचं ज्वलंत उदाहरण मैदानात दाखवतायत राजेश मडके. एक उत्कृष्ट चेंडू त्यांनी हाताळला आणि माघारी धाडलं फलंदाजाला. नेक्स्ट बॅट्समन येतोय विलास. यावेळेस 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. पंच आपलं बोट आकाशाकडे दाखवतात. लेग बिफोर 4 विकेटच्या रूपानं या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे. आल्या पावली माघारी धाडलं विलासला. गोल्डन डकचा शिकार होतोय. धावा येणं गरजेचं आहे कारण जीवनात अन्नाचा कण आणि मैदानात रण खूप महत्वाचे असते. आपण आत्मविश्वास दुणावून मैदानात येत असतोय तरच आपण जिंकत असतोय. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी मोडेल किंवा तुटेल याची भीती नसते, कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसतो तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असतोय. आता मात्र तो विश्वास दाखवावा लागेल फलंदाजांना. समीर पाटोळे एक अनुभवी फलंदाज मैदानात येतोय, परंतु समोर एक वेगवान एक्सप्रेस आहे राजेश मडके नावाची. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ओव्हरपिच बॉल डाऊन द बॉल ग्राउंड चेंडू खेळलाय स्ट्रेटच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांतच्या माध्यमातून बघायला मिळतं. अतिशय सुरेख फटका होता.
परंतु ताकद या फटक्यामध्ये जरा कमी जाणवली. एकच धाव या चेंडूवर येते. धावसंख्या 17. अतिशय जबरदस्त दादा दहशत दाखवतायत राजेश मडके आपल्या गोलंदाजीमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक लीडिंग एज लागते आणि कर्णधार विष्णू पाटोळे बॅक टू द पॅव्हलियन. लिमिटेड ओव्हर्स मध्ये आपली छाप छोडत असतो. आठवतोय आपल्याला वेस्ट इंडिजचा संघ. एकाहून एक तगडे खेळाडू त्यांच्याकडे ऑलराऊंडर आहेत. ब्रावो, होल्डर, पोलार्ड, आंद्रे रसेल अशा प्रकारचे ऑलराऊंडर ज्या संघामध्ये असतात तो संघ नक्कीच फेवरेट संघ मानला जातोय. आणि शिरगाव संघाचं वैशिष्ट्य राजेश मडके सर, अमोल, एकाहून एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू या संघामध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांना यश नक्कीच या ठिकाणी बघायला मिळतं. 4 षटकं संपुष्टात आलेली आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या होते 17. 107 धावांचं खूप मोठं टार्गेट. आता ते टार्गेट नाहीये, तो एव्हरेस्ट दिसू लागलाय. समीर स्ट्राईक सांभाळतोय. आता मात्र हा नवीन गोलंदाज थोडी दिशा भरकटतोय. प्रवीण पहिला चेंडू वाईड. पंच सावंत सर यांचा इशारा येतोय. एक्स्ट्राज मध्ये भर पडली. धावसंख्या 1 न पुढे गेली. 18 धावा. समीर एक चांगला खेळाडू आहे. जबाबदारी पूर्ण खेळ करावा लागेल चंद्रून संघासाठी. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये रडार मध्ये चेंडू काव कॉर्नर दिशेमध्ये भिरकावून दिला. एकच धाव या चेंडूवर अर्जित केली गेली. सुरेख रित्या आता मात्र कमबॅक केलं या गोलंदाजानं. एका धावेने धावसंख्या झाली 19. 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड. गडी मात्र खूप गमावलेत. तब्बल 5 गडी गमावलेत आतापर्यंत शेंद्रून संघानं. स्ट्राईक सांभाळतोय फलंदाज मनीष. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. कमबॅक करतोय गोलंदाज प्रवीण. चांगली गोलंदाजी, चांगली ऍक्शन. यावेळेस मध्ये स्लॉट मध्ये रडार मध्ये चेंडू येतोय. सलामी देतोय व्यासपीठाला. षटकार. एकदा का सिंहाच्या जबड्यात श्वापद सापडलं तर ते श्वापद त्याची शिकार झाल्याशिवाय राहत नाही. याचा यलगार करतोय मनीष. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. आता मात्र कमबॅक. टप्प्यामध्ये थोडस परिवर्तन करताना दिसला. शॉर्ट आर्म गुडलेनचा मारा झाला. यावेळेस मात्र प्रवीणच्या मार्फत निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि धावसंख्या होतीये 25 धावा. निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण सज्ज. इनोव्हेशन क्रिकेट मधलं मादक सौंदर्य, क्रिकेटचा क्लास, इम्प्रोव्हायझेशन बघायला मिळालं या फलंदाजामार्फत. सुरेख अटेम्प्ट होता परंतु थोडं टायमिंग मॅनेज करताना प्रॉब्लेम झाला. नाहीतर हा चेंडू सरळ सीमारेषे पार धाडण्यात यश मिळालं असतं. परंतु वेल प्लेड बाय मनीष. धावसंख्या 1 न पुढे गेली. धावसंख्या होते 26. 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड. समीर पाटोळे स्टेप आउट होऊन यावेळेस स्वतःला पूर्णपणे यॉर्क केलं. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न झाला परंतु स्टेटच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेची भर पडते. धावसंख्या 1 न वाढली. पोहोचली 27 धावांवर. 5वं षटक या ठिकाणी येते संपुष्टात. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावर 5 गडी बाद 27 धावा.
सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, परंतु ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. आपल्या संघासाठी तारणार ठरायचं असेल तर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल. 18 चेंडूंचा खेळ आहे बाकी. धाव संख्या झालेली आहे 27. टार्गेट आहे 107 धावांचं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. सॉरी, समीर समोर आहे. राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाज मयूर. ओ यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू आदळतोय, सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय आणि समीरची इनिंग येते संपुष्टात. बॅट्समन अतुल गोडे मैदानात येत आहेत. 6वं षटक मार्ग असते. सुरेख गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून वेग दिसला, पेस दिसला, लाईन आणि लेंथ दिसली. या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त करण्यात यश मिळालं. खूपच अडचणीत संघ शेंद्रून संघ टार्गेट चेस करताना पूर्णपणे पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी ही बॅटिंग ऑर्डर कोसळती आहे. कोणीतरी जबाबदारी घेणं गरजेचं होतं, पण आतापर्यंत अपयश मिळतं. फुल टॉस. यावेळेस मात्र मोठा प्रहार. मिस टाइम स्ट्रोक झेल होईल का? उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चेंडू पर्यंत पोहोचताना चेतन मडके यांनी प्रयत्नांची शर्त केली आणि आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी वाचवल्या. धावसंख्या 2 न पुढे गेली, पोहोचती 29 धावा. 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा मयूर राईट आर्म राऊंड विकेटनं यावेळेस शफल केली बॉडी, पूर्णपणे टर्न करून चेंडू भिरकावून दिला फायनल लेग झोन मध्ये. सीमारेषे पार. चौकार. विरुद्ध खेळेल. बॅक टू बॅक मॅचेस असतील, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे, शरीरावर आदळलाय. हाईट फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असतो. अपील केल्यानंतर अपील फेटाळली पंचांनी, परंतु 22च्या रूपानं 1 धाव अर्जित केली फलंदाजांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दाखवली मनीषनं. धावसंख्या 1 न पुढे गेली. 24 धावा. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट खेळताना षटकार आणि चौकार येणं गरजेचं आहे. खूप मोठं टार्गेट आहे. क्रिकेट द गेम ऑफ अनसर्टेनिटी, अनिश्चिततेचा खेळ आहे, परंतु यावेळेस पूर्णपणे डॉमिनेट करतो शिरगाव संघ शेंद्रून संघाला. याचं ज्वलंत जातींद्वत उदाहरण आपल्या मैदानात दिसतं. मोठे फटके येत नाहीयेत, जखडून ठेवलंय. वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी केली जाते. चांगली कॅप्टन्सी, कर्णधार अतिशय जबरदस्त कॅप्टन्सी करतो या मैदानात शिरगाव संघाकडनं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फलंदाजी फर्स्ट इनिंग मध्ये आपण बघितली, चांगली गोलंदाजी बघितली. हे एका मोठ्या संघाचं वैशिष्ट्य असतं. सुरेख एक्झिक्यूट केलं प्लॅनिंग शिरगाव संघानं. नेक्स्ट बॉल वन्स अगेन मयूर. यावेळेस मध्ये पुन्हा एकदा रडार मध्ये चेंडू. मनीष मात्र दहशत दाखवतोय, दरारा दाखवतोय, आपल्या नावाचा शंखनाद करतोय. षटकार.
जर मॅचचं एकूण आपण एस्टिमेशन केलं तर शिरगाव संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. 7वं षटक घेऊन येते गोलंदाज स्वप्नील. खूप छान गोलंदाजीचं ऑर्डर आहे शिरगाव संघाकडने. तब्बल आपला 6वा गोलंदाज इंट्रोड्यूस केलाय त्यांनी. स्ट्रेटच्या दिशेनं एक चांगला फटका दिसतोय. स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण, पूर्णपणे मेहनत मैदानावर दिसते शिरगाव संघाच्या क्षेत्ररक्षकांची. स्ट्राईक रोटेट करून सिंगल मिळते. धावसंख्या 41. 7वं षटक मार्गस्थ आहे. मनीष 2 षटकार चांगल्या बॅटिंग मधून आपण दाखवले की प्रेक्षकांना उत्सुकता असेल तशाच प्रकारच्या फटक्यांची. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनीष इज ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटनं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु अवे फ्रॉम द बॉडी चेंडू जातोय. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. जवळजवळ 6वा बॉलर इंट्रोड्यूस केलाय शिरगाव संघानं. आपली गोलंदाजीची ताकद दाखवतायत. यावेळेस मात्र शफल करताना चूक करतोय मनीष आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय गोलंदाजाच्या मार्फत. आपल्याला बघायला मिळतीये एकावर एक गडी गमावले जात आहेत. संघर्ष होणं गरजेचं. मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन अब कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. प्रयत्न करणं गरजेचं आहे. फाईट, कारण जिंकणारा म्हटला पाहिजे का आयुष्यातील सगळ्यात कठीण खेळ होता. आपण फाईट करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फॉलो केलं फलंदाजाला. दोन्ही पायांमध्ये गॅप राहिला आणि त्या गॅपला भेदलं गोलंदाजानं. वेगवान चेंडू होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 41 धावा धावफलकावर. खूप मोठं टार्गेट चेस करताना स्टार्ट मिळाली नाही चंद्रून संघाला. विकेट्सवर विकेट गमावल्या. यावेळेस थोडा प्रयत्न झाला मिड विकेट झोन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि आणखी एक विकेटचं पतन होत आहे. चंद्रून संघ खूपच अडचणीत. उमेश नवीन फलंदाज. अतुल आणि उमेश ही जोडी खेळती आहे. स्वप्नील या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय. 2 विकेट्स त्यानं मिळवले. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस वाईड यॉर्कर चेंडू. क्या बात आहे. असे चेंडू जर बघितले तर नक्कीच डोळ्यांचं पारणं फेडत असतं. या चेंडूवर उपाय नसतो. 22च्या रूपाने एक धाव मिळते चंद्रून संघाला. धावसंख्या होती आहे 42. 7 षटकांचा खेळ येतोय संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये प्रशांत मडक्यानं फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर शतक हाताळलं अमोलनं 9 धावा. पुन्हा एकदा प्रशांताला तिसरं षटक घेऊन 6 धावा. राजेश मडके यांनी तर फक्त 2 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. तदनंतर आले प्रवीण, त्यांनी 10 धावा दिल्या. मयूरनं 13 धावा आणि आता मात्र स्वप्नीलनं अवघ्या 2 धावा. सुरेख गोलंदाजी आणि अवघ्या 42 धावांपर्यंत 7 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावगती पोहोचलेली आहे. शेवटचं षटक 8वं षटक आणि या सामन्याची औपचारिकता शिल्लक. या सामन्यामध्ये 8वं षटक घेतोय गोलंदाज 7वा गोलंदाज शिरगाव संघाचा धनंजय. खूपच छान गोलंदाजी, खूप छान क्षेत्ररक्षण. झेल होईल का? नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीयेत सीमारेषेवरचे खेळाडू, कारण विजय दृष्टिक्षेपात आहे. त्यामुळे जस्ट फॉर्मॅलिटी कंप्लीट केली जाते. धावसंख्या 43.
धनंजय पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटनं आडव्या बॅटनं बेस्ट टाइम स्ट्रोक झेल सुटलाय. नक्कीच या क्षेत्ररक्षकाकडनं जवळजवळ तिसरा झेल सोडला जातोय. प्रयत्न चालू आहे, एफर्ट्स टाकतो, परंतु कॅचिंग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. अतुल पुन्हा एकदा खूपच उसळी घेतलेला चेंडू बाउन्सर पंच निर्देशित करतात. यास वाईड चेंडू असेल. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या 45. नक्कीच हरिअप घाई करायचे. यानंतर दोन विजयी संघ एकमेकांसमोर येतील. अर्थात सामन्याचं चित्र बघितलं तर शिरगाव संघ विरुद्ध शही संघ खेळेल यात काही शंका नाही. दहा मिनिटाचा ब्रेक असेल. ब्रेकच्या अगोदर टॉस होईल याची नोंद घ्यायची आहे. लगेचच मॅच संपल्यानंतर टॉस घ्यायचा आहे. 10 मिनिटाचा ब्रेक होईल, त्यानंतर मॅचला स्टार्ट होईल. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा धनंजय टू उमेश. खूपच थोडी दिशा या ठिकाणी गोलंदाजाची भरकटली. फुलटॉस चेंडू टाकला गेला आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकारासाठी. 4 धावांनी संयमी खेळ सुरू आहे या ठिकाणी. एकदम शांतता पसरलेली आहे, कारण प्रयत्न थोडे कमी पडले शेंद्रून संघाचे. यावेळेस मात्र पूर्णपणे डॉमिनेट करतो शिरगाव संघ. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, कर्णधार, अतिशय जबरदस्त प्लॅनिंग दिसलं आणि दहशत, दादागिरी मैदानावर दाखवली शिरगाव संघानं. षटकातील शेवटचा चेंडू, इनिंग मधील शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र या चेंडूवर फुलटॉस चेंडूवर जातोय. नो बॉल आहे, पंचांचा इशारा येतोय. लॉंग स्टॉपच्या दिशेनं चौकार जातोय. नक्कीच लेझी क्रिकेट थोडं बघायला मिळतं या गोलंदाजाकडनं. नक्कीच अवांतर धावा, एकूण धावा 5. धावसंख्या वाढते, पोहोचते आहे 56 धावांवर. औपचारिकता शिल्लक आहे सामन्याची. एक चेंडू शिल्लक या सामन्यातील. फुलटॉस आणि विजयाचा शंखनाद करतोय जय हनुमान शिरगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. तेवढंच कौतुक शेंद्रून संघाचं. लगेचच टॉस होईल, 10 मिनिटाचा ब्रेक असेल आणि लगेचच रॉयल स्ट्रायकर शही संघाविरुद्ध जय हनुमान शिरगाव संघाची मॅच होईल याची नोंद घ्यायची आहे. कर्णधारानं यायचं आहे शिरगाव संघ टॉस का बॉस कक्षामध्ये. सामनावीराचा पुरस्कार जातोय द ऑलराऊंडर पर्सनॅलिटी राजेश मडके सर.